आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरती 2025 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो त्याला खुफिया विभाग सुद्धा म्हटलं जाते, गुप्तचर विभाग सुद्धा म्हटलं जाते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे भरती या ठिकाणी चालू आहे. फॉर्म भरणे आजही फॉर्म भरू शकता. आज शेवटची तारीख या ठिकाणी आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 362 जागा आहे आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागच्या. आणि सर्व काही जागा ह्या मल्टीटास्किंग स्टाफ जनरलच्या आहे. मुलांसाठी सुद्धा जागा आहे, मुलींसाठी सुद्धा जागा आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 14 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग या भरतीच्या. आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 18,000 ते 56,000 पर्यंत यामध्ये पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग त्याला म्हटलं जाते. तर ही भरती या ठिकाणी चालू आहे. तर या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी भेटणार आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये 2च ठिकाणी यामध्ये जॉब आहे. नागपूरमध्ये आपल्याला जॉब भेटू शकते किंवा मुंबईमध्ये जॉब भेटू शकते. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला जॉब या ठिकाणी भेटणार आहे आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये. तर या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणत्या एवढ्या, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, फी किती, वयमर्यादा काय, जाहिरात, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीबद्दल सांगणार आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभागची ही भरती चालू आहे. तर शिक्षण फक्त 10वी पास यामध्ये लागते. मुलं मुली फॉर्म भरू शकतात 10वी पासवर. त्याचबरोबर आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये आपण वयमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. आणि एस.सी.एस.टी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि या भरतीमध्ये जे आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, 14 डिसेंबर 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे. फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 650 रुपये फी ठेवण्यात आली आहे. एस.सी.एस.टी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 550 रुपये फी आहे. एक्स सर्व्हिसमॅन सुद्धा 550 रुपये फी आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठी. आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या, एस.सी.एस.टी, ओबीसी डब्ल्यूएस, एनटीपी, जॉब, एस.बी.सी, एस.सी.बी.सी कोणत्या कॅटेगरीच्या, तर 550 रुपये यामध्ये फी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. आणि आय.बी. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे. आता मल्टीटास्किंगचं पद म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की बाबा त्या ठिकाणी साफसफाई करावं लागणार काय, तर नाही. यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे फाईलचं काम त्या ठिकाणी असणार आहे, आपल्याला फाईलचं आपल्याला काम असणार आहे. इकडून तिकडे आपल्याला फाईल त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे. फाईलमध्ये जे पण काही काम आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर ते फाईलमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फाईलचंच आपल्याला काम त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा. जे महत्त्वाचं काय आहे ते पाहणं, ठीक आहे, इकडले तिकडे ते फाईल करणं, ठीक आहे. तर हे त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, आय.बी. इंटेलिजन्स ब्युरो खुफिया विभाग भरतीमध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रियेत जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे. आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. ज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर पेपरसाठी जो टाइम आपल्याला भेटणार आहे तर 1 घंट्यासाठी आपल्याला पेपरसाठी टाइम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 एवढी 4 जर आपण प्रश्न चुकले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये कमी ठेवण्यात आली आहे. तर पहा पेपरचा जो सिलेबस आहे जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाऊन राहिले आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. हेच जे विद्यार्थी मित्रांनो 60 प्रश्न परीक्षेला विचारले जात आहे. आणि पेपरचा जो लेवल राहते तो सोपा राहते, कारण की 10वीच्या बेसवर हे परीक्षा आहे. तर पेपर जास्त हार्ड नसते, एक लक्षात ठेवा. पेपर सोपा त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. एकदम हार्डही नसते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मीडियम राहते पेपर. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे. पेपर झाल्यावर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला असणार आहे, यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आपली असणार आहे इंग्रजीमध्ये. आणि
आपल्याला 50 मार्कासाठी असणार आहे. 150 शब्दाचा आपल्याला पॅराग्राफ या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ठीक आहे, त्यासाठी ते असणार आहे आणि 1 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पासिंग कमी यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यामध्ये जर समजा आपले कमी जरी आपले मार्क आले 50 पैकी तरी सुद्धा आपण या ठिकाणी पेपर पास राहतो. ठीक आहे, आणि पेपरमध्ये सुद्धा पासिंग कमी या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आणि त्याचबरोबर आपला जो पेपर असणार आहे महाराष्ट्रामध्येच असणार आहे. जे सेंटर असणार आहे अमरावती सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटर आहे, जळगाव सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर आहे, लातूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, सांगली आहे. तर ह्या काही सेंटरवर आपल्या ठिकाणी पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, ज्यामध्ये स्टेट वाईड ज्यामध्ये जागा दिली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राची सुद्धा बऱ्यापैकी जागा आहे. आयबी इंटेलिजंट ब्युरो एमटीएसच्या सुद्धा यामध्ये एमटीएसचा पद आहे, बघू शकता तुम्ही. आणि जो पगार आपल्याला भेटणार आहे एमटीएस पदामध्ये, तर तो पगार भेटणार आहे 18,000 ते 56,900 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे एमटीएस मध्ये, जे आयबी इंटेलिजंट ब्युरो खुपे विभाग आहे यामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे आणि 14 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, तुम्हाला तारीख या ठिकाणी दिसत असेल. आणि त्याचबरोबर जे वयोमर्यादा जे ठेवण्यात आले 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा, एससी कॅटेगरीसाठी 5 वर्ष सुद्धा म्हणजे 18 ते 30 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी यामध्ये 18 ते आपल्याला यामध्ये ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 पर्यंत. तर 14 डिसेंबर 2025 रोजी आपला वय मोजला गणला जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर हे संपूर्ण जाहिरात आता आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं, सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बघू शकता. जनरल नॉलेजचे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरसाठी जो आपल्याला टाइम भेटणार आहे 1 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे, 1 घंट्यासाठी हा पेपर असणार आहे. 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा. एमसीक्यू प्रश्न असणार आहे. आणि पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा एकदम सोपा आहे, ते लक्षात ठेवा, कारण की 10वीच्या बेसवरची ही वॅकन्सी आहे. तर 10वीच्या बेसचा सिलेबस या ठिकाणी असणार आहे, तर पेपरला जास्त टॉप प्रश्न त्या ठिकाणी नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतला जाणार आहे. आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 4 निगेटिव्ह मार्किंगमध्ये 0.25 म्हणजे 4 जर प्रश्न आपण चुकवले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे. तर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑन इंग्रजी लँग्वेज अँड कॉम्प्रेशन, त्याचबरोबर बघू शकता बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज इट्स व्हॅकॅब्युलरी झालं, कॉलेक्ट ग्रामर झालं, सेंटेन्स झालं, स्ट्रक्चर झालं, त्याचबरोबर सॅनोनम्स झालं, त्याचबरोबर अँटोनम्स झालं, त्याचं अँड इट्स कॉलेक्ट युसेज इटीसी. तर बघू शकता तुम्ही वाचू शकता. तर आपल्याला जो पॅरेग्राफ या ठिकाणी लिहायचा 150 शब्दाचा पॅरेग्राफ आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली या ठिकाणी टेस्ट असणार आहे. आणि जो आपला पेपर असणार आहे, जे पेपर असणार आहे आपले आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभागचे, तर अमरावती सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर सेंटर आहे, त्यानंतरचं सेंटर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जळगाव सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर आहे, लातूर सेंटर आहे, मुंबई सेंटर आहे, नागपूर सेंटर आहे, नांदेड सेंटर आहे, नाशिक सेंटर आहे, पुणे सेंटर आहे, सांगली सेंटर आहे. तर या सेंटरवर आपल्या ठिकाणी पेपर होणार आहे, लक्षात ठेवा. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आयबी इंटेलिजंट ब्युरो कृपया विभाग भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, लक्षात ठेवा. हे जर जाहिरात पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. हे संपूर्ण जाहिरात आजच्यासाठीच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.